मावळमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत काही सध्या ठरत नाहीये। निवळ बैठकांच्या फैऱ्या, बैठकांचं सत्र सुरू आहे। शिवसेनेच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा मात्र कायम केलाय। त्यामुळे मावळ जागेसाठी महायुतीतून अनेक जण इच्छुक आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी महायुतीमध्ये तिढा अद्याप कायम आहे। उमेदवाराबाबत निवळ बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत। मावळमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आहेत, मात्र शिवसेनेच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केला। यावर वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत। मात्र इच्छुकांचा जीव या ठिकाणी टांगणीला लागलेला आहे। या बाबतीत नेमक्या मावळ लोकसभा मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जे काही घटक पक्ष आहेत महायुतीमधले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे, हे सर्व तीनही घटक पक्षांचेच आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळं आतापर्यंत जर निर्णय काही होत नसेल तर आमची विनंती अशी राहील की आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हा मतदारसंघ सोडावा। आमच्याकडं या मतदारसंघ काढू शकेल, ताकदीने निवडून आणू शकेल अशा पद्धतीचे उमेदवार आमच्याकडं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत। या ठिकाणी असणारे गजाननजी बाबर, त्यानंतर आमचे श्रीरंगप्पा बारणे, तर यांना लोकसभेवर पाठवलंय। आता सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातलं जागा वाटप चालत असताना वरच्या श्रेष्ठींनी खरं वास्तविकरित्या ही तिढा लवकरात लवकर सोडवावी आणि ह्या ठिकाणी जो उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि युतीचा येईल तर त्या ठिकाणी संभ्रम असणारा कार्यकर्ता तो कामाला लागेल, त्याबद्दल मुळीच वाद नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।